आजच्या व्हिडिओचं नाव आहे उडीद खाण्याचे फायदे. काय ते बघूया. पचन सुधारते. उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. व्हेरी गुड. यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचन संस्थेचे चांगले कार्य करण्यास मदत करते. अरे वा. आणि मल नियमित करते. तसेच विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी पॅरेस्टॅलिसिस उत्तेजित करते. शरीरातील ऊर्जा वाढवते. काळे उडीद डाळ काळ्या उडीद डाळीत भरपूर लोह असते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे, कारण ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. या पेशी सर्व अवयवांना ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. जेव्हा शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो तेव्हा ऊर्जा पातळी सुधारते. खनिज घनता सुधारते. काळ्या उडीद डाळीत मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे असतात. हे सर्व पोषक हाडांमधील खनिज घनता वाढविण्यास मदत करतात. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण जसजसे वय वाढते तसतशी हाडे कमकुवत होत जातात. त्यामुळे आपण ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांना बळी पडतो. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. मधुमेहात फायदेशीर राहते. जर मधुमेह असेल तर आहारात उडीद डाळ ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. हृदय निरोगी ठेवते. काळा उडीद डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, कारण यात फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालींना निरोगी ठेवण्यास मदत करते. अरे वा. हे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करते, जे हृदयासाठी उत्तम आहे. अरे वा. आणखी एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. तळ हात एकमेकावर घासण्याचे फायदे. काय ते बघूया. जेव्हा आपण दोन्ही तळ हात एकमेकावर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढते, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याला चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यास काही अडचण येत नाही. तळ हात एकमेकावर घातल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. व्हेरी गुड. हाताच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. असं केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह वाढतो. अरे वा. यामुळे सुरुवातीला तुम्ही हात हळूहळू रब करा आणि हळूहळू स्पीड वाढवा. जेव्हा हात हलके गरम होते तेव्हा ते डोळ्यावर लावा. याने डोळ्याची दृष्टी वाढेल. अरे वा. व्हेरी गुड. आणि चमकही वाढेल. हात एकमेकावर घासणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगलं असतं. छान. कारण याने मेंदू शांत होईल, याला आराम मिळतो. अरे वा. महत्वाचा पॉईंट आहे. हा व्यायाम केल्याने मेंदूच्या क्रिया व्यवस्थित होतात. तुम्हाला सकारात्मक वाटतं. सकाळी ही क्रिया केल्याने तुम्हाला अधिक फ्रेश वाटू लागेल. अरे वा. हिवाळ्यात अनेक लोकांचे हात थंड होतात, यामुळे आराम मिळवण्यासाठी लोक हात एकमेकावर घासतात. असं केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे बोटे आखडतात. अशात हात एकमेकावर घातल्याने मसल्स ऍक्टिव्ह होतात आणि आखडलेपणा कमी होतो. व्हेरी गुड. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. ज्येष्ठ मधाचे काही गुणकारी फायदे. काय ते बघूया. ज्येष्ठ मध काळ्या मिऱ्याबरोबर खाण्याने कफ सैल होतो. कोरडा खोकला येत असल्यास ज्येष्ठ मध खाण्याचा फायदा होतो. यामुळे खोकला तसंच गळ्याला सूज देणे ठीक होते.
जर तोंडाला कोरड पडली असेल तर ज्येष्ठ मध अत्यंत गुणकारी ठरतो. ज्येष्ठ मधात पाण्याचं प्रमाण 50% असते. तोंडाला कोरड पडल्यानंतर ते चावून चावून खा. अरे वा. घशामध्ये खवखव होत असल्यास ज्येष्ठ मध याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. आवाज सुधारण्यासाठी ज्येष्ठ मध सेवन करणेही उपयुक्त ठरते. अरे वा. ज्येष्ठ मध महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्येष्ठ मधाचं 1 ग्रॅम चूर्ण नियमित सेवन करण्याने सुंदरता दीर्घकाळ टिकवून राहण्यास मदत मिळते. ज्येष्ठ मधाचा वापर पित्तनाशक म्हणूनही केला जातो. कोणाला खूप ऍसिडिटीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्यांना ज्येष्ठ मधाच्या पावडरसोबत मध, तूप आणि आवळ्याचे चूर्ण मिक्स करून त्याचे चाटण खायला देऊ शकता. तरी ज्येष्ठ मधाचं मूळ पोटातील जखमा दूर करण्यासाठी आवश्यक ठरतं. पोटात जखम झाल्यानंतर ज्येष्ठ मधाच्या मुळाचं चूर्ण वापरायला हवं. ज्येष्ठ मध चघळण्यास योग्य गोळ्या, द्रव, अर्क, कॅप्सूल, पावडर आणि कच्च्या वनस्पतीच्या स्वरूपात आढळतात. आज बरेच लोक अपचन, ऍसिडिटी, ओहोटी, उष्माघात, खोकला आणि बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य आजाराच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी लिकोरिस रूट वापरतात. हे द्रव किंवा कॅप्सूल पदार्थ म्हणून वारंवार प्रवेश योग्य आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.